ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी जोगेश्वरीमधून आहे। जोगेश्वरीमधल्या हायराईज इमारतीला मोठी आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जेएमएस बिझनेस सेंटरला ही आग लागली आहे। काही लोक या आगीमध्ये अडकल्याची माहिती मिळतेय। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर काही लोक या आगीमध्ये अडकल्याची माहिती मिळतेय आणि या लोकांना वाचवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। एक व्यक्ती खिडकीतून डोकावताना आपल्याला दिसतोय। दरम्यान जे लोक अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मृत्युंजय, आगीचं सध्याचं स्वरूप काय आहे? कितपत आग पसरली आहे? किती लोक अडकली आहेत? नक्कीच मुंबईत जोगेश्वरीच्या बहरामपाडा या परिसरामध्ये जी जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आग लागलेली आहे, त्यामध्ये सध्या वरचे जे 4 मजले आहेत ते पूर्णपणे आगमध्ये आहे। तर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता जे फायर ब्रिगेडने अपडेट दिलाय त्या महत्वाचं असं की ही फायर जी आहे ती हाय राईज बिल्डिंग मध्ये आहे आणि लेवल 2 आणि आता लेवल 3 च्या कडे हा जी आग आहे ती जाताना दिसत आहे। लेवल 3 म्हणजे एक मोठी आग आहे। पूर्ण जो इमारत आहे ते धोक्यात आहे आणि जीवितहानी होऊ शकतो अशा प्रकारची आग आहे। अशी माहिती जी आहे ती फायर ब्रिगेडने आता दिलेली आहे। तर आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आग कशामुळे लागली आहे, कशी सुरुवात झाली याची माहिती समोर आलेली नाहीये। हा जो बिझनेस पार्क आहे यामध्ये काही ऑफिसेस आहे। आज भाईदूज आहे म्हणून काही जे ऑफिस आहे ते बंद आहे, पण तरीही काही ऑफिसेस मध्ये काम करणारे कर्मचारी होते, काही सिक्युरिटी गार्ड्स होते, पिऊन्स वगैरे त्या बिल्डिंग मध्ये काम करत होते। तर लोकांना सुखरूप बाहेर काढणं आणि आगवर यश मिळवणं हे सध्या फायर ब्रिगेडचा प्रयत्न आहे। आग विझवण्यासाठी जे फायर ब्रिगेड सोबत बीएमसी आणि जे जोगेश्वरी पोलीस आहे आणि इतर जे एजन्सीज आहे ते सध्या घटनास्थळावर दाखल झालेली आहे। काही अँब्युलन्स बोलवण्यात आलेला आहे, प्रिकॉशनरी अँब्युलन्स बोलवण्यात आलेला आहे, पण अजूनही जी आग आहे ती आग वाढत जात आहे। सध्या 4 फ्लोर बाहेरून 4 फ्लोर असं दिसत आहेत, वरचे 4 मजल्यावर आग लागलेली आहे। पण हा फायर डक्ट मध्ये आग आहे किंवा जे व्हेंटिलेशन सेक्शन आहे एसीच्या तिथे आग लागलेली आहे हे स्पष्ट नसून आग पसरू शकतो आणि आतमध्ये धूर खूप जास्त आहे। तर स्पष्ट झालेलं नाहीये की आगचा सध्या जे प्रभाव आहे ते किती परिसरमध्ये आहे, पण नक्कीच आपण बाहेरून पाहू शकतो 4 मजल जे आहे वरचे त्यावर आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। कशामुळे साधारण आग लागली असावी काही कळू शकलंय? आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही आहे। एक शक्यता वर्तवली जात आहे की एक शॉर्ट सर्किट ची शक्यता वर्तवली जात आहे, पण तरीही स्पष्ट नाहीये, कारण आग नंतर जेव्हा तपासणी होईल ते स्पष्ट होईल की कशामुळे आग लागलेली आहे। आगची सुरुवात कुठला एसी व्हेंटिलेशन मधला झाला आहे की फायर डक्ट मधला झाला आहे की कुठे झालेली आहे हे स्पष्ट नाहीये, पण आगची सुरुवात आहे ते वरचे जे मजले आहेत तिथून सुरुवात झालेली आहे। तर आता सध्या तर प्रयत्न आहे की आग विझवण्याच्या प्रयत्नासाठी फायर ब्रिगेडचे कर्मचारी काम करत आहे। त्यानंतर जे चौकशी होईल त्यामध्ये स्पष्ट होईल की कशामुळे आग लागलेली आहे। महत्वाचं असं की आज भाऊदूजचा पर्व आहे, तर काही जे ऑफिसेस आहेत ते बंद आहे, पण तरीही काही कर्मचारी त्या बिल्डिंग मध्ये काम करत होते, पिऊन आणि सिक्युरिटी गार्ड त्या बिल्डिंग मध्ये काम करत होते। काही लोकांना बाहेर सुखरूप काढण्यात यश मिळालेलं आहे, पण तरीही बरोबर आहे। त्यामुळे अडकलेल्या प्रत्येकाला सुखरूपरित्या बाहेर काढणं हे मोठं आव्हानाचं आहे आणि अपेक्षा आहे की प्रत्येक जण यातून सुखरूप बाहेर येईल। मृत्यूंचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।